संस्कार. हॅलो सर. वाचा चौतारा. हृदय म्हणजे कुठे संस्कार? हृदय म्हणजे पंपाप्रमाणे काम करणारा एक खास स्नायू आहे. त्याचे काम कधी खंडित होऊ शकत नाही. प्राणवायूने समृद्ध असे रक्त शरीरामध्ये वाहत ठेवणे हे त्याचे काम आहे. शरीराच्या सर्व पेशींना प्राणवायूचा अखंड पुरवठा हवा असतो. विशेषतः मेंदूतील पेशींना प्राणवायूचा पुरवठा थांबवला तर त्यानंतर 4 ते 5 मिनिटेच मेंदूतील पेशी जिवंत राहतात आणि सर्व शरीराचे मरण ओढवते. बघा, छान उतार आहे. विज्ञानातल्या किंवा तुमच्या शरीराची माहिती देणारा, शरीरातल्या हृदयाची माहिती देणारा हा उतारा आहे. हृदय म्हणजे पंपासारखं. आपल्या विहिरीवर मोटर असते का नाही, मोटर पाणी ओढणारी, हो. त्या मोटर सारखं काम हे तुमचं हृदय करत असते. इथं हृदयाचं चित्र आहे आणि त्याचं कारण आहे तसं जर ते रक्त जर सगळ्या शरीराकडे पाठवलं तर रक्तातून तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन सगळीकडे पुरवठा केला जात असतो आणि मग ते काम हृदयाचं आहे, महत्वाचं काम आहे. जर का प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन जर कमी पडला तुमच्या शरीराला तर सुरुवातीला हृदय जर मेंदूला कमी पडला तर मेंदूच्या पेशी पटकन मरतात, लवकर मरतात. 4 ते 5 मिनिटापर्यंतच आपण जिवंत राहू शकतो, नाही तर माणसाला मरण येतं, मरतो तो. म्हणून बघा, पाण्यामध्ये एक 4-5 मिनिट माणूस राहिला तर लवकरच त्याचं म्हणजे मृत्यू होतो. अशा पद्धतीची माहिती या उतार्यात दिलेली तुम्हाला. चला, पहिला प्रश्न वाचायचा आहे. प्रथमेश, मोठे प्रथमेश, प्रथम. हॅलो सर. वाचा. हृदयाबाबतचे खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही. नाही म्हटलंय. नाही म्हणजे 3 बरोबर आहेत आणि 1 चुकीचं आहे. वाचा. कोणतं आहे? शरीराच्या सर्व पेशींना प्राणवायू पुरवणे हे त्याचे मुख्य काम आहे. बरोबर आहे. तो एक खास प्रकारचा स्नायू आहे. सगळं हृदय जे आहे ते एका स्नायूपासून बनलेलं असतं. स्नायू ते आकाराने खूप मोठे असते. मोठं नसतं, एवढंच असतं, छोटं छोटं, याच्या एवढं. आपली मूठ जेवढी बांधली ना तेवढंच असतं, मोठं नसतं ते. त्याला रात्रंदिवस विश्रांती न घेता शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरवावं लागतं. त्यानं विश्रांती घेतली की माणसाचं कामच संपलं, मृत्यू होतो. त्याला विश्रांती नाही, तो सातत्यानं चालू राहिलं पाहिजे, सतत त्याला काम करावं लागतं. म्हणजे यातला फक्त तो आकाराने मोठा असतंय असं कुठेही वर्णन आपल्याला उतार्यात दिलेलं नाही आणि ते तसं नसतंय सुद्धा. लक्षात आलं? ते आकाराने खूप मोठं, अजिबात मोठं नाही, ते लहानच असतं. हा म्हणजे 3 नंबरचा पर्याय आपल्याला कुठेही दिलेला नाही, ते त्याचं उत्तर आहे. सर माईक बंद करू? हो, थँक्यू सर. वेलकम. ऋषिकेश, एखाद्या माणसाची हृदयक्रिया थोडा वेळ खंडित झाली तर त्याला काय होईल? तो काही मिनिटात मरण पावेल का? तो बेशुद्ध पडेल? त्याच्या अंगात वेदना होऊ लागतील का? त्याची कांती फिकट होईल? ही कांती काय हे तर माहितीच नाही आपल्याला. तसा कुठं उल्लेख आलेला नाही. काहीतरी एखाद्या माणसाची तातडी असं काहीतरी हृदयक्रिया असेल. थोडा वेळ खंडित खंडित झाली म्हणजे बंद जर झाली, हृदय जर काम करणं गेलं तर त्याला काय होतं? काय होतं माहिती आहे का तुम्हाला? तो काही मिनिटात मरण पावेल. हा, तो डायरेक्ट काही मिनिटामध्ये मरण पावतो. मग तो अटॅक जो येतो ना, अटॅक येतो ना माणसाला. हो. अटॅक येणं म्हणजे त्याचं हृदय काही सेकंद बंद पडतं. बंद पडलं की पुन्हा चालूच होत, त्याला अटॅक आला म्हणतात. हो. आणि ती प्रक्रिया म्हणजे त्याच्यामुळे डायरेक्ट माणसाचा जीव जातो, काही सेकंदातच जातो.
काही मिनिटामध्ये. हम्म. काही हो मिनिटामध्ये सर. म्हणजे 4-5 मिनिटात तो लगेच मरण पावतो. कारण थँक्यू सर. हृदयाकडे ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. ओके, थँक्यू सर. वेलकम. गायत्री, उतार्यातील अखंड शब्दाचा अर्थ आहे. काय अर्थ आहे? सर्व सर्व काळ स्थिर राहणारी एक संख्या, अजिबात न थांबता चालू राहणे, जे बदलत नाही असे काहीतरी, किंवा सर पुन्हा ऑप्शन पुन्हा बी. होणाऱ्या गोष्टी. ऑप्शन बी. ऑप्शन बी 2 नंबरचा, अजिबात न थांबता चालू राहणं. हे कधीच थांबायचं नाही. ज्या दिवशी ते हृदय थांबतं त्या दिवशी माणसाचा शेवट झालेला असतो. आलं का लक्षात? हो सर. समजलं का? यस. हा. भिसे, सोहम अडसूळ 4 नंबरचा हॅलो प्रश्न. सर. हृदय ज्याला रक्ताचा पुरवठा करते असा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे? सर हृदय ज्याला रक्ताचा पुरवठा करते असा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे? शरीराचा असा सगळ्यात मेंदू. महत्वाचा भाग सांगायचा आहे की ज्याला हृदयाकडून रक्त पुरवलं जातं. कोण आहे ते? हातपाय? नाही. नाही, हातपाय तर सर्वसामान्य भाग आहे. सगळीकडेच जसं रक्त जातं तसंच जातं हातपायाला. सर्व शरीर व पेशी, सर्व शरीर व पेशी या सगळ्या शरीराला रक्त पुरवलं जातं आणि त्यातल्या प्रत्येक पेशीला रक्त पुरवलं जातं. ही बरोबर आहे का इकडं मेंदू बरोबर आहे? मेंदू. सांगा बरं, सांगा काय ते? मेंदू. 2007 चा चौथा उत्तर आहे. सांगा, शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता आहे? हे तर सर्व शरीर आहे. सर्व शरीर, पेशी, सर्व शरीर नाही. सर्व शरीराला रक्त जातं, पण फक्त महत्वाचा भाग कोणता आहे? ज्याला रक्त नाही गेलं मेंदू. तर म्हणजे पुढं मरण येतं, मृत्यू येतो, असा कोणता आहे? तर उतार्यामध्ये मेंदू. सांगितलंय की मेंदू हा भाग असा आहे की मेंदूला जर रक्त पुरवलं नाही गेलं 4-5 मिनिटं तर त्यातल्या पेशी लगेच मरतात आणि मृत्यूच होतो माणसाचा. म्हणजे शरीराला तर सगळ्या रक्त जातंयच, परंतु त्यातला महत्वाचा फक्त मेंदू आहे. त्या मेंदूला रक्त कमी पडलेलं चालत नाही. यानंतर पुढचा प्रश्न. स्वराज बघा. सर्व शरीरभर रक्त पुरवणे याखेरीज हृदयाचं दुसरं कार्य काय? दुसरं काय काम करतं ते? मज्जासंस्था कार्यप्रवण राहील आणि शरीर लुळे पडणार नाही याची दक्षता घेणं, ते काम त्याचं नाही. रक्तात प्राणवायू मिसळून ते शुद्ध करणे आणि शरीराच्या सर्व भागांत ते पोहोचवणे. हृदयापर्यंत अधिक प्राणवायू पोहोचावा अशा तऱ्हेने योग्य प्रकारे श्वासोच्छवास करण्यास माणसाला मदत ते फुफ्फुस करतात. त्याचा काही संबंध नाही. लोक सर्व काळ क्रियाशील राहावेत अशा तऱ्हेने त्यांना हिंडण्या फिरण्यास सहाय्य करणे अजिबात नाही. त्याचं काम फक्त आहे रक्तात प्राणवायू मिसळला पाहिजे. ऑक्सिजन, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन, आणि ते शुद्ध करायचं. ते शुद्ध करायचं काम कुठं असतं? सर्व भागात ते पोहोचवणं. म्हणजे हे प्राणवायू मिसळून शुद्ध ऑटोमॅटिक होतं ते फुफ्फुसामध्ये आल्यानंतर, परंतु तिथपर्यंत रक्त पाठवणं आणि शरीराच्या सर्व भागात ते पोहोचवणं, अशा पद्धतीनं 2 नंबरचा पर्याय याचं उत्तर आहे. आणि हा आजचा उतारा होता. बघा, आजचा विचार आहे, स्वप्न पाहणं ही एक सुरुवात आहे. किती छान वाटतं, किती स्वप्न पाहतो आपण. मी असा झालो तर, मी तसा झालो तर, मी मोठा झालो तर, मी असं करेल, मी तसं करेल. परंतु स्वप्न पाहण्यानं काय होत नाही. असे कितीतरी स्वप्न जशाला तसेच राहतात. त्याचं कारण आहे फक्त काय, तर आपण तेवढं कष्ट करत नाही. जेवढं मोठं स्वप्न पाहतो, स्वप्न मोठं पाहो, छान आहे, पण तेवढं मोठं काम आपण नाही ना, काम तसं करत नाही.
आणि मग ते पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी हिंमत असावी लागते. हं? हिंमत असणं म्हणजे डेअरिंग असावी लागते, तेवढं काम करण्याची, कष्ट करण्याची तुमची तयारी असावी लागते. आलं का लक्षात सगळ्यांना? हो सर. पाहणं केवळ सुरुवात आहे, त्यानं काही स्वप्न पूर्ण होत नाही. पण तुम्ही जर का कष्ट करत असाल, हिंमत ठेवून काम करत असाल, तर मात्र तुम्ही जिंकू शकता आणि मग ते स्वप्न तुमचं सत्यात उतरू शकतं. नाहीतर स्वप्न सगळेच बघतात, है की नाही? प्रत्येकालाच वाटतं आपला नंबर लागावा नवोदयला, मग पुन्हा छान होईल. मग सगळ्यांचा लागतो का? नाही. जे चांगली हिंमत ठेवून दररोजच्या दररोज काम करतात, तेच विद्यार्थीला आता बघा ना, थोडेच विद्यार्थी जॉइन होतात. सकाळी उठू वाटत नाही सगळ्यांना. अशा पद्धतीनं इथं आजचा उतारा संपला. नेक्स्ट उतारा कालच्या कन्सेप्टचा सगळ्यांनी सराव करायचा. त्यानंतर त्याच्यावर एखाद दिवशी आणखी रिव्हिजन घेऊ. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबू. सगळ्यांना बाय.